मॉर्निंग फ्रेंड्स. तर आम्ही आलो या गावाकडे आई पप्पांना भेटायला. सॅटर्डेला आलो, संडेला जाणार आहोत. तर सकाळी सकाळी गावाकडचं वातावरण खूप छान दिसतं. राजू ये इथं दोन्ही घरांचं, मागच्या घरांचं इथला राखण करतो. आणि सकाळी सकाळी असं वातावरण दिसतं गावाकडे. पप्पाने ठिबक सिंचन चालू केलंय आणि इथं पाईपातून पाणी निघतंय. लक्ष्मी बघ, कारंजा बघ किती छान. आणि इथं लावलेलं आहे कांद्याचं रोप. हे बघ रे, कारंजा बघ लक्ष. गाडी आम्ही ते तिथं चाळ दिसते ना, तिथं लावले, तिथून पायी आलेलो आहे. त्याला खायला आण काहीतरी, बिचाराला भूक लागली. पंजाबी तडका खाईल का तो? बिस्किट नाही खात, त्याला भाकर लागते. तो गावाचा राजू इथं बस, सावलीत बैस, बस खाली खाली बैस. त्याला सांग मी तुला भाकर आणतो, बस इथं. इथं पण मस्त असे मध्ये झाडं लावलेले. घरापुढं पण भरपूर झाड आहे शेवंतीचे. टाकून दे, हातात नको धरू. अरे असं नाही करू. खाईल झाला का चहा? ही काहीच काम करत नाही, नुसती फक्त इथं चहा पिते. इकडचा घे इधर. एवढा का? हा, आम्ही पिलाय तो. दीदी काय करते? आज बोंबलांचा बेत आहे आमच्याकडे. बोंबलाची भाजी आणि चपाती. आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी ग्रिल केचप ना. बोंबील टाक ना ग त्याच्यात, तळू दे. कांदा आणि तळ ग आता छान. बाबा काय करता बाय? ठिबक सिंचन लावलंय कांद्याच्या रोपला तिथं. तर आज आम्ही खाणारे पानगे. बऱ्याचजणांना माहीत असेल पानगे. पानगे आता हे जुन्या काळी बनवत होते, माझी आजी पण बनवायची. तांदळाच्या पिठापासून आणि काकडीपासून बनवलेला पदार्थ वडाच्या पानावर बनवतात. तर खूप छान लागतो हा पण पदार्थ. माझ्या मैत्रिणीने बनवून आणलाय, आता मी तो गरम करून खाणार आहे. आणि आई इथे बनवते गिलक्याची भाजी, बोंबलाची भाजी. वाव, मस्त वास आलेला आहे. काय टाकलाय? डाळ, गिलक्याच्या भाजीत डाळ. कडे सगळ्यांच्या आता कामं चालू झालेले आहे, म्हणजे की मका काढून शेतात पडलेला आहे. त्याच्यानंतर काहींची आता कांदे रोप टाकायचं चालू आहे, नांगरायचं चालू आहे. सगळीकडे ज्याचे त्याचे कामं चालू आहेत. आणि गावाकडे खूप थंडी आहे, त्याच्यामुळे सकाळी सकाळी उन्हात बसायला खूप छान. समोर ठिबक सिंचन चालू आहे आणि तिकडनं थंड हवा येते. आणि इकडे आम्ही उन्हात बसलेलो आहे, त्याच्यामुळं अजून मस्त वाटतंय. उन्हाळ्यात मात्र इकडं भकास वाटतं. उन्हाळ्यात खूप ऊन पण लागतं आणि गरम पण होतं, कारण इकडे थोडे झाडं कमी आहे ना, त्याच्यामुळे. रायापासून थोडं मागे गेलं का एक मोठी नदी आहे, जिथे आम्ही लहानपणी आंघोळ करायला जायचो. खूप मज्जा केली आम्ही, पोहायला शिकले मी त्या नदीवर. पण आता आईचं म्हणणं झालं का आता तशी नदी नाही राहिलेली, लोकांनी तिथला गाळ वाळू काढून काढून खूप खोल केलेले. तर जमलं तर आपण नदी पण बघायला जाणार आहे. आपण आहे ना, इथून घराजवळच विहीर आहे. विहिरीत किती पाणी आहे ना, ते बघायला चाललेलो आहे.
इथं आहे ना मका कापलाय आणि हे असं ते अजून बाकीच आहे त्याचा ते बुंदे हे बुंदे. तर पायाला लागून पडायची भीती आहे, पायात जायची भीती असते. आणि हे 2 केशर आंबे आहेत, आत्ताच लावलेले पप्पांनी पण 2 वर्षापूर्वी. जास्वंदीच्या फुलाला किती फुलं आले पाय ना. पाणी येऊ नको रे, पडशील. विहिरीत पाणी भरपूर आहे काय. यावर्षी पाऊस खूप झाला त्याच्यामुळे विहिरीत पाणी भरपूर आहे. तिकडंच थांब रे, नको येऊ, मी येते तिकडं बघ. आय अरे ते खाली खोड तसेच आहेत, मक्याचे खोड. चला आपण हरू बघायला जाऊ. हरू बकरीचे पिल्ल बघायला जाऊ. ते बघ तिकडं, ते बघ, दिसले का तुला? चल. तर घरापासून पण इथून रस्ता आहे असा इकडे निघायला, वेरोळा फाटाकडे निघतो. पण इथल्या लोकांनी एवढ्या पट्ट्यातल्या लोकांनी जागाच नाही दिली, नाहीतर इथून रस्ता झाला असता आणि नदीतून तिथून ब्रिज झाला असता आणि तिथून शॉर्टकट. म्हणजे हा शॉर्टकट रस्ता आहे. पहिले रस्ता होता, कच्चा रस्ता होता, पण लोकांनी तिथं नांगरून टाकलेलं आहे. आणि आता तरी सुद्धा ट्रॅक्टर वगैरे जातात तिथून. पाणी नदीत पाणी कमी असलं की ट्रॅक्टर नदी ओलांडून तिकडे जातात. आईने हे अंजीरचं झाड लावलेलं आहे आणि त्याला अंजीर पण आलेले. हे पडलं एक, धक्का लागून पडला ग. हवा अंजीर. एक धक्का लागून पडला माझ्याकडून. लागले ग. हा थोडं दमू ना का ग. तर पावसाळ्यात या नाल्याला खूप पाणी असतं. हे घराच्या पुढचा नाला आहे आणि जी नदी आहे ती घराच्या मागे. हा नाला आहे. नाला आहे. अगर कोणी वाहून गेलं तर कशाला होऊन जाईल, पाणी किती पाहिजे त्याच्यात. सावली तू बरा. तर तिकडे नाशिकला झाडं लावण्यासाठी माती घेऊन चाललोय आम्ही. त्याच्यासाठी घेतले गोण. गाडी तर खूपच तापली, इथे सावली नाही ना. इकडे गाडी येते ना. आणि इकडे मळ्याकडे येण्यासाठी सिमेंटी रस्ता झालाय. मागच्या वेळेस कच्चा रस्ता होता. सगळे ट्रॅक्टर्सला माल घेऊन जाण्यासाठी मळ्यामध्ये थेट असा रस्ता बनवलाय. आणि हा माझा भाऊ आहे. हा माझा भाऊ आहे. मामा पाय रे मामा. कर ना बंद कर. काय नांगरून आला. तर हा भाऊ आहे माझा आणि पुढे शेत आहे ना, तिकडे नांगरायला गेला होता. लक्ष काय रे. लक्ष आला फिरायला करंबेळला. माग डोकी काय खाऊन टाकली रे. अरे पडला होता, त्याला टाके पडले ते ना माग. आता काल परवा काढले. लागलं होतं पक्का. दाखव मग. तर आता आम्ही चाललो इथून दुसऱ्या शेतात, पुढच्या शेतात, तिकडे नदीकडे. नदीवर नाही जाणार कारण उशीर होईल. नदीच्या काठालाच आहे माझ्या काकांची शेती. तर तिथं टोमॅटो वगैरे लावलेले, पालक आहे, ते घ्यायला चाललोय आम्ही. उठ चल आमच्या सोबत राजू. उठ 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 चल ना, तिकडच्या शेतात जायचंय आपल्याला. चल. नाटक नको. मग बनवते नाही बघ. तर आता आहे ना आम्ही पुढच्या शेतात बघा सगळ्यांनी नांगरून ठेवलेले, जागा तयार केलेली आहे कांदे लागण करण्यासाठी. इकडे हे कांद्याचं रोप टाकलंय आईने. आम्ही फुल ब्लॉग बनवणार आहे. आम्ही रोज असे स्टॉप करायचे. चलो
तर सकाळी इतकी हवा सुटली इकडे, खूप हवा सुटली, त्याच्यामुळे एवढं ऊन नाही लागत आहे. इकडे दिसतं ना, तिकडे सापुतारा आहे, इथून असेल 15-20 किलोमीटर. चल ग, येते ना, चल ना, फिरून ये, चल. गावाकडं आलं का शेतामध्ये इकडं तिकडं फिरण्यातच वेळ जात असतो आणि मस्तपैकी व्यायाम पण होतो. आता तर हे नांगरलेलं आहे म्हणून असं दिसतंय, पण जेव्हा इथं पूर्ण ठिकाणी कांदा लागवड केली जाईल ना, तेव्हा खूप छान दिसेल, सगळीकडे हिरवगार दिसेल. तेव्हा पण एकदा मी येणार आहे खास व्लॉग बनवायला. तर इथं माझे चुलत काका जे आहेत ते मोटरचं काहीतरी काम करताय. काय वेळ असतं त्या परत सांग. काल काल संध्याकाळी नाही, आम्ही झालो. काय काम करून राहिले? पाईपलाईन हा, काढली बरंच पाणी गेलं ना. हा ना. मग आता दुसरा लिकेज चालू सकाळी आता एक काढीच ना, आता दुसरा लिकेज काढा ना. रे का बरं भाई, तुझा बरा आहे. बरं आहे. चाल येऊ का मग, आम्हाला उशीर होतो रे. थांबून घे ना, जा. नाही ना, उद्या शाळा आहे. हा, तिला ती शाळा आहे, ती आता काही शिक्षक तर इकडून शॉर्टकट रस्ता आहे पुढच्या शेतात आणि नदीवर जाण्यासाठी. नाही तर मग तिकडून असं सिमेंटीकरण आहे, तो लांब पडला असता म्हणून आम्ही इकडनं आलो शॉर्टकट. मजा वाटते ना लक्षू. चला मग. नदीच्या कडाकडे जायचं आम्हाला, पण नदीकडे नाही. नदीकडे नाही, कारण पाणी खूप असेल ना आता नदीत, आणि आपल्याला उशीर होतो ना, आपल्याला जायचंय. उतरावल का आता, इथून आम्हाला खाली उतरायचंय. खाली पपईचं झाड पाहिलं काय, मागच्या वेळेस ते तिकडून उतरलो होतं तेव्हा घर दिसतं ना आपल्याला, तिथं जायचं. ते काकांचं घर आहे, चुलत काकांचं. गावात राहतात ते, पण इकडं शेती आहे म्हणून इकडे एक छोटंसं घर बांधलंय आणि इकडं नदी आहे. नाही आहे ते, तिकडून नेहमीच्या रस्त्याने उतरला असतो ना ग. तर इथं तर उतरायला रस्ताच नाही. आणि ते पुढून गेलो तर आई तिकडनं जाऊ ना मग. आपल्या इकडनं जाऊ, चला आई, इकडनं जावं लागेल. चल. तर गाईच मस्त हवा सुटलेली आहे, मस्त आम्ही असं शेतातून चाललोय. रस्ता शोधतोय खाली उतरायला, तर रस्ता मला खाली जायला रस्ता काय भेटत नाही, आणि आता इतक्या फिरून जावं लागणार आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही खाली जाणं कॅन्सल करतोय. आता निघालो परत घराकडे जायला. त्या घरापासून इथपर्यंत चालत आलो. आता जायचं म्हटलं का तिकडनं असं फिरून जावं लागेल, ते खूप लांब पडेल, म्हणून आम्ही चाललोय आता घरी. इथं पूर्ण काटे लावलेले आहे. मागच्या वेळेस आलो तेव्हा ना रस्ता होता तिथं पायवाट. तो बघ राजू आला, बघ लक्षू. हा.
नव्हतं ठेवत, 2 दिवस पूर्ण. आज मुहूर्त होता व हा रे रस्ता बनवायला पाहिजे इकडून ना. आता जागा पडित होते ना, तो रस्ता काढीच बा डायरेक्ट नाही दिला उतरण वाहतूक रस्ता शिवाय किती जागा जाणार तुम्ही काय नाही shooting चालू आहे. एवढा इकडे एवढा व्हिडिओ बनवते. तिकीट दिसला का लक्ष तो बघ. आम्ही आलो आता एक घराजवळ. आता तयारी करू आणि निघू आम्ही इथून. पण आबोण्याला जायचंय. आबोण्याला भाऊ राहतो, बाच्यांना भेटायला जायचंय. तर आमचं आवरून वगैरे झालं आणि आम्ही निघालोय आता गाडीकडे जायला आणि निघू आम्ही, कारण पुढे उशीर होतो. संध्याकाळी दिंडोरीमध्ये खूपच गर्दी असते, त्याच्यामुळे निघतोय आम्ही आता. आईने काय घेतलं, डोक्यावर लसूण, मी घेतले तांदूळ, बॅग. प्रत्येकाजवळ एक एक बॅग आहे. लक्षकडे पण आहे छोटीशी बॅग. ना रे पाळलेलं आहे, पाळलेलं आहे. तर गाडीपर्यंत चालून आलो आणि आता निघतोय आम्ही आबोण्याला जायला. तिथे लीना, चेतना आणि तन्मयला भेटणार आणि मग नाशिक निघणार. द्यायचं का आपल्याला लक्ष? दे देऊन. किती भारी कुत्ता होता ना. दीदी ती माग ठेव. चला येऊ रे. आम्ही निघालोय आबोण्यावरून आणि आता चाललोय नाशिकला. संध्याकाळचे वाजले 4. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.